आपल्या मुंबईला जर का जुहू चौपाटीत कोणी गेलं असेल तर त्यांना माहिती असेल की जुहू चौपाटी ही स्वच्छ, सुंदर आणि छान आपल्याला आपलं मन प्रसन्न होतं तिथे गेल्यावर, असं प्रत्येकाला माहिती आहे. परंतु त्याच जुहू चौपाटीला आज मी व्हिडिओ पाहिला तर भरपूर सारं प्लास्टिक आलंय आणि हे प्लास्टिक आजच नाही तर अनेक वर्षांपासून आपल्याला प्लास्टिकचे खूप सारे धोके निर्माण होत आहेत. आपल्या जीवनात खूप सारे अडथळे येतात, परंतु आपल्या घरात रोजच्या रोज आपल्याला प्लास्टिक पाहायला मिळतं. जसं की दुधाची पिशवी, तेलाचं पॅकेट, भाजीच्या पिशव्या, ह्या भरपूर साऱ्या प्लास्टिक आपल्या घरात जमा होतो. जशी की पाण्याची बॉटल. आता हीच पाण्याची बॉटल आपल्याला हा जो प्रश्न भेडसावतो प्लास्टिकचा, ही नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवू शकते. ते कसं सांगता आहे का? आता आपल्याला एक पाण्याची बॉटल घ्यायची आहे आणि त्या बॉटलमध्ये आपल्या घरात तेलाची पिशवी असेल, दुधाची पिशवी असेल, भाजीच्या पिशव्या असतील, इतर काही वस्तू आलेल्या ज्या काही पिशव्या असतील, ह्या पिशव्या व्यवस्थितपणे झाकण उघडून त्यात थोड्या थोड्या टाकायच्या आहेत. आता 3-4 दिवसातून एक वेळा जर काही तुमची बॉटल भरली तर ती बॉटल व्यवस्थितपणे बंद करा. ह्याच्यात फक्त प्लास्टिकच आहे किंवा फक्त प्लास्टिक असं त्या बॉटल्सवर एखाद्या मार्करने लिहा, जेणेकरून आपण ज्या वेळेला ही बॉटल कचऱ्यात टाकू त्यावेळेला ते विलगीकरण जे कचरा करतात त्यांना ही पद्धत अगदी सोपी जाईल विलगीकरण करण्यासाठी आणि आपण आपल्या देशाला प्लास्टिकपासून मुक्त करू शकू. ते कसं? तर प्लास्टिक हे वेगळं ठेवलं तर त्याच्यावर प्रक्रिया ही वेगळी होत असते. त्यामुळे हे जे प्लास्टिक आहे हे वेगळं ठेवा आणि ओला जो कचरा आहे तो आपण वेगळा दिला तर त्यांना विलगीकरणाला सुद्धा त्रास होणार नाही. आणि आपण सुद्धा आपल्या घरातून ही मोठी चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या निसर्गाला वाचवणं, आपल्या निसर्गाला न्याय देणं हे सुद्धा आपल्याकडून एक महत्त्वाचा एक जो निर्णय आहे तो आपण घेऊ शकतो.